बाळाच्या योग्य शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी त्याला दररोज काय खायला द्यायचा हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर ह्याचंच सोल्युशन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजेच तुमच्यासोबत एक मी हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे, जे एक सुपर फूड आहे, ज्यामुळे बाळाचा HB वाढेल, इम्युनिटी सुधारेल, सोबतच त्याची पचनशक्ती सुद्धा सुधारेल. नमस्कार, मी नेहा स्वागत करते तुमचं कृष्णानी मॉम ह्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या ह्या रेसिपीसाठी मी यूज करणार आहे बीटरूट. तर आपण काय करतो, इतर भाज्यांसोबत बीटरूट आपण शक्यतो जास्ती नाही आणत, पण मी काय करते कृष्णासाठी किंवा आपल्या म्हणजे आमच्यासाठी सुद्धा शक्यतो 15 दिवसातून एकदा का होईना बीटरूट हे मी आणते, जेणेकरून ते आमच्या सगळ्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड व्हावं. आणि बाळासाठी तर हे सुपर फूड आहेच, सोबत आपल्यासाठी सुद्धा हे सुपर फूड आहे. सो मी ते इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करते कृष्णाच्या सुद्धा डाएटमध्ये. तर बीटरूट पासून बऱ्याचशाच हेल्दी रेसिपीज बनवल्या जातात. आज जी मी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी बीटरूट मी कुकरमध्ये एक शिट्टी देऊन घेतलेला आहे. तर हे बीट मी शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे याला कुकरमध्ये एक शिट्टी देऊन घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर पहिल्यांदा स्वच्छ करून स्टीम करून सुद्धा घेऊ शकता. तर मी आता काय करणार आहे, तर हे वरची जी साल आहे ती काढून घेणार आहे. याची अगदी इझी निघते, कारण आपण त्याला शिट्टी करून शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे ती साल अगदी अशी व्यवस्थित निघते. तर बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, त्यामुळे हे स्किनसाठी सुद्धा खूप चांगलं असतं. फायबर असल्यामुळे डायजेशनसाठी चांगलं असतं. त्यानंतर ना म्हटलं तर आयर्न असतं, ज्यामुळे आपला HB वाढण्यासाठी मदत होते. बीटरूटचे असे बरेचसेच फायदे आहेत, ज्याच्यामुळे हे आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड केलंच पाहिजे. सोबतच लहान मुलाच्या डाएटमध्ये तर 100% इन्क्लूड केलं पाहिजे. पण आपण कसं करतो की आपणच बीट कमी खातो, त्यामुळे ते लहान मुलांच्या जेवणात तर ते अजूनच कमी जातं. तर मी शक्यतो ट्राय असा करते की आपण जे खाऊ ते कृष्णाला देऊ, असं म्हणजे आपण सुद्धा हेल्दी खायचं आणि त्याला सुद्धा हेल्दी द्यायचं, म्हणजे त्याच्या सुद्धा डाएटमध्ये मी भरपूर व्हेजीज ऍड करण्याचा प्रयत्न करते. तर आता हे मी असं स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्यानंतर ना आता ह्याचं मी काप करणार आणि ते खिसून घेणार. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्याची प्युरी सुद्धा बनवू शकता, पण मी ते आज खिसून घेणार आहे. तर इथे घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ. त्यामध्ये मी ऍड करणार आहे चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट, जिरे, पांढरे तीळ आणि धनेजिरे पावडर. जर तुम्हाला यातलं काही नको असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. हे सगळं गव्हाच्या पिठामध्ये ऍड करून त्यामध्ये जे आपण खिसलेलं बीट आहे ते मी टाकलेलं आहे आणि हे चपातीसारखं मळून घेतलेलं आहे. ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण पाणी ऍड करायचं नाही, म्हणजे जे आपण खिसलेलं बीट आहे तेच वापरून आपण हे चपातीसारखं मळून घ्यायचं आहे. तर आता पीठ मळून झाल्यानंतर हे मी 10 मिनिटं रेस्टला ठेवणार आहे. आता रेस्ट करून झाल्यानंतर आपण काय करायचं की चपातीचं आपण जसे त्रिकोण करून लाटून घेतो तशा पद्धतीने हे पराठे लाटून घ्यायचे. पराठे लाटताना आणि पराठे भाजताना मी घरच्या तुपाचा वापर केलेला आहे. तुम्ही हवं असेल तर तेलाचा सुद्धा वापर करू शकता. बीटाच्या पराठ्याचा कलर लाल असल्यामुळे तो भाजले की नाही हे आपल्याला लवकर समजत नाही. पराठ्यावरती गोल्डन स्पॉट यायला लागले की आपला पराठा भाजला आहे असं आपण समजून जायचं. तर हा पराठा तुम्ही वरणासोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. तुमच्या बाळासाठी तुम्हाला अशाच हेल्दी रेसिपीज पाहायला आवडतील का हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.